याचं थोडंसं आपल्याला स्मरण व्हावं म्हणून आपण त्याच्यावर मी आता 2 मिनिटं बोलणार आहे फक्त. हे बघा, तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी इथं सांगतो. आज हा कार्यक्रम झाला, त्या मुलाने हा कार्यक्रम सादर केला, पण हा कार्यक्रम करण्यासाठी पडद्याच्या पाठीमाग किती लोकांनी आपली मेहनत कष्ट घेतलेले आहे, ते त्यांच्या मेहनतीनं हा कार्यक्रम सादर झालेला आहे. त्याप्रमाणे हा देश स्वतंत्र करत असताना पडद्यामागचे बरेच काही शूर होते, योद्धे होते की जे पुढं कार्य करत होते, त्याला पाठीमागून साथ देत होते, त्यांच्या सगळ्या कामात अतिशय मदत करत होते. म्हणून हा देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र करत असताना त्यांना सहजासहजी मिळालेलं स्वातंत्र्य नाही. बऱ्याच काळ असं त्यांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी 1947 ब्रिटिशांना नाविलाजानं आपल्या हातात एक राष्ट्र देऊन निघून जावं लागलं. आणि म्हणून आज आपल्याला ही फळं चाकायला मिळतात. जर 20 वर्षांनी प्रगती होत चाललेली आहे. आज आम्हालाही मला वाटतं इथं असणाऱ्या बऱ्याच सिनियरमध्ये माझा नंबर लागतोय. 60-62 वर्ष आमची वय येते. आम्ही ज्या वेळेला ह्या वयात शाळेला जात होतो त्यावेळेला हे मिळत नव्हतं. ह्या 5वी इयत्तेला आम्ही चालत नदीच्या पाण्यातून त्या वाटंबर हायस्कूलला जायचो. आज परवीन मॅडम स्टेजच्या पाठीमागे परवीन मॅडम स्वातंत्र्य मिळालं आणि ह्या अशा ओसाड माळरानावर या बागा फुलल्या गेल्या. ही संस्था कधी काळी इथं अशा उभा राहतील, इथे एवढी व्यवस्था होईल असं कोणालाही वाटलेलं नव्हतं. स्वप्नात सुद्धा कोणी जर असं म्हटलं असतं की इथं कधीतरी भविष्यात अशी संस्था उभा राहील, एवढी मुलं इथं शिकतील, घडतील, वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन आपलं नाव कमावतील, असं कधीही वाटलं नव्हतं. पण हे सगळं घडतंय, या घडण्याला कारण आहे स्वातंत्र्य. आणि ज्यांनी कष्ट घेऊन त्यांनी आपल्याला हे स्वातंत्र्य दिलं, म्हणून आज आपण ही प्रगती करू शकलो. पारतंत्र्यात मी आज व्यासपीठावरून भारत माता की जय म्हणलो, हे म्हणायला आपल्याला संधी नव्हती. आज आपल्याला संधी स्वातंत्र्यानं मिळालेली आहे. म्हणून आजचा हा दिवस आपण आज साजरा करतोय. ह्या साजरा दिवस करत असताना ज्यांनी कष्ट घेतलेले त्या सर्वांना मी मानवंदना देतो. आणि एवढंच सांगतो की या भारत मातेची अखंड पूजा करा आणि ह्या भारत मातेला आपण वंदन करूया. भारत माता आणि आपलं राष्ट्र हेच आपल्याला सुख देऊ शकतं. नाहीतर अन्यथा आपण जर याच्याशी प्रामाणिक नाही राहिलो तर आज आपल्याला सगळीकडं समजू लागलंय, बघू लागलंय, सगळ्याला माहीत आहे. मला त्याचा जास्त उल्लेख करायचा नाही. मी एक उदाहरण म्हणून बांगलादेशाचं देतो की अशी परिस्थिती ओढवते ज्या वेळेला आपल्या या देशावरलं प्रेम संपतं.